नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहोत। ज्या बहिणींची केवायसी बाकी असेल किंवा ज्या बहिणींची केवायसी मध्ये प्रॉब्लेम येत असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी.आर. जाहीर केलेला आहे। या जी.आर. मध्ये ज्या बहिणींचे वडील नाही किंवा ज्या बहिणींचे पती नाही किंवा ज्या बहिणी विधवा असतील किंवा एकल महिला असतील त्यांच्यासाठी आता नवीन जी.आर. आलेला आहे। त्यांना केवायसी करण्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यांना केवायसी करावंच लागणार आहे। म्हणजे तुमचे वडील नाही किंवा पती नाही किंवा विधवा असतील किंवा एकट असतील तरी देखील तुम्हाला केवायसी करायची आहे। तर केवायसी कसं करायची आणि कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि शासनाने जो जी.आर. जाहीर केलेला आहे या जी.आर. च्या माध्यमातून तुम्ही केवायसी कसं करू शकता, तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकता। तुम्हाला मोबाईलवर मी केवायसी कसं करायची ते सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर सर्वात अगोदर शासनाचा जी.आर. आलेला आहे। इथे जी.आर. पाहू शकता। महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून हा जी.आर. आलेला आहे। जी महत्त्वाची माहिती ती आपण पाहूया। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकपणा करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करण्याची मुदत 18/11/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती। पण आता यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यातील ओढलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे योजनेतील पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे पती वडीलचे मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होण्यास निर्माण झालेला अडचणा आपल्याला दिसून येत आहे। बघा, आता भरपूर प्रॉब्लेम येत आहे। तर यामध्ये आता ऑप्शन काय देण्यात आलेला आहे की लाभार्थी महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने दिदर्शका झाल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकपणे ई केवायसी करणं ऑथेंटिकेशन गरजेचं आहे। तर बघा, आता महत्त्वाची माहितीकडे वळूया। इथं काय माहिती आलेली आहे, महाराष्ट्र शासनाने दिलेली माहिती आहे। या योजना अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील नाहीत, म्हणजे वडील हयातीला नाही किंवा पती देखील हयातीला नाही, ज्यांचे वडील नाही किंवा पती देखील हयातीला नाही किंवा घटस्फोट झालेले असतील त्या लाभार्थ्यांच्या महिलांचे स्वतःची केवायसी करणं गरजेचं आहे। बघा, काय आहे की ज्यांचे पती नाही किंवा वडील नाही त्यांच्या स्वतःची केवायसी करणं अनिवार्य आहे। म्हणजे त्या लाभार्थ्याची केवायसी करावीच लागणार आहे। त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सत्यप्रित संबंधित अंगणवाडी सेविकांकडे 31/12/2025 पर्यंत जमा करावे लागतील। बघा, कोणाकडे द्यावा लागतील? अंगणवाडीच्या सेविकांकडे तुम्हाला जमा करावे लागतील। आता जर तुम्हाला समजलं नसेल की नेमकं करायचं काय, तर बघा, ज्याप्रमाणे तुम्ही केवायसी करता आतापर्यंत त्यामध्ये पहिला ऑप्शन येतो तुमचा आधार कार्ड। बघा, सर्वात अगोदर काय असतं, तुमचं स्वतःचं आधार कार्ड द्यावं लागतं। त्यानंतर तुमचे पतीचं, आणि जर लग्न झालं नसेल तर वडिलांचं आधार कार्ड, दोन तुम्हाला आधार कार्ड द्यावे लागतात। आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, फक्त तुमचं स्वतःचं आधार कार्ड देऊन तुमची केवायसी करून घ्यायची। तुम्हाला आता वडील नाही किंवा पती नाही, कोणाचंही तुम्हाला आधार कार्ड द्यायची गरज नाही। तुम्हाला अर्धवट केवायसी करायची। इथं दिलेलं आहे अर्धवट केवायसी तुम्हाला करावे लागणार आहे। याला काय पर्याय आहे की महाराष्ट्र शासनाने असा ठराव केलेला आहे की ज्या बहिणींचे पती नाही किंवा वडील नाही किंवा घटस्फोट असतील किंवा एकट महिला असतील त्यांच्यासाठी हा पर्याय दिलेला आहे। त्यांना अर्धवट केवायसी म्हणजे स्वतःच्या आधार कार्डवर एक ओटीपी येईल, ते ओटीपी आल्यानंतर ती केवायसी केल्यानंतर तो फॉर्म सबमिट होणार नाही। फक्त तेवढं केवायसी करून सोडून द्यायचं। त्यानंतर पुढचं ऑप्शन काय येणार आहे की तुम्हाला जर तुमचे पती वारले असतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडीच्या सेविकांकडे द्यायचं आहे। फक्त मृत्यू प्रमाणपत्र आणि तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स, दोघांचं झेरॉक्स तुम्हाला अंगणवाडीच्या सेविकांकडे द्यायचं आहे। तर अंगणवाडीच्या सेविका ते कागदपत्र जमा करतील। बघा, आता तुमच्या गावामध्ये अंगणवाडीच्या सेविका असतील, प्रत्येक गावात अंगणवाडीच्या सेविका असतात। तर ही माहिती कसं जाणार आहे, अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखले केल्याचे प्रमाणपत्र तपासतील। बघा, या अंगणवाडीच्या सेविका तुमच्या खरी खोटी माहिती जी आहे ती तपासणी करतील। लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई केवायसी करण्यापासून सूट देण्यात आले असून
शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी CDOP या मार्फत जिल्हा महिला व बाल विकास विभाग अधिकारी यांच्याकडे दाखल करतील, बघा करावे लागतील। त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांनी आयुक्त महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत शासन याबाबत शिफारस करावी लागेल। बघा काय करायचं आहे, सोप्या पद्धतीत सांगतो तुम्हाला। तुमचा म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि तुमचे पती जर वारले असतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा वडील वारले असतील त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला अंगणवाडीच्या सेविकांकडे द्यायचं आहे। तर अंगणवाडीच्या सेविका ते चेक करून कोणाकडे देणार आहे, जिल्हा व महिला बाल विकास विभागाकडे ते पाठवतील आणि ते पाठवल्यानंतर ते चेकिंग केल्यानंतर तुमचा लाभ कायमस्वरूपी राहणार आहे आणि तुमची KYC असं पूर्ण होणार आहे। तुम्हाला काही बदल करायची गरज नाही, फक्त तुम्हाला अंगणवाडीच्या सेविकांकडे द्यायचं आहे। अर्धवट KYC करणे गरजेचं आहे, बंधनकारक आहे। जर तुम्ही अर्धवट KYC केली नाही म्हणजे स्वतःची KYC केली नाही तरी देखील तुमचा लाभ बंद होऊ शकतो। अंगणवाडीच्या सेविकांना हे सर्व काही तुम्हाला डॉक्युमेंट द्यावं लागेल, तुमचं आधार कार्ड आणि मृत्यू प्रमाणपत्र हे 2 दाखले तुम्हाला देऊन तुमची KYC पूर्ण करून घेणं गरजेचं आहे। याला तारीख दिलेली आहे 31/12/2025 पर्यंत। याला आता परत मुदत वाढ होणार नाही। जर तुमची बाकी असेल KYC तर लवकरात लवकर KYC करून घ्या, तरच तुम्हाला लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही। लवकरात लवकर KYC करून घेणं गरजेचं आहे। आता तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता कुठल्याही प्रकारचा जर अडचण येत असेल, तुमचे 2 ऑप्शन आहे, तिथं तुम्हाला दोघं ऑप्शन तुम्ही चॉईस करू शकता। फक्त तुमची स्वतःची KYC करायची आहे आणि बाकी मात्र सोडून द्यायचं, अर्धवट फॉर्म सोडून द्यायचा। पुढचं पती नाही वडील नाही तर कोणाचीच KYC करायची गरज नाही। एवढं तुम्ही फॉर्म भरून तुम्ही जमा करू शकता। आता तुमची KYC झाली आहे की नाही ते कमेंट मध्ये सांगू शकता। KYC झाली असेल तर हो म्हणा, KYC झाली नसेल तर नाही म्हणा। आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा, आम्ही त्याला उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करूया। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे आणि 31 डिसेंबर पर्यंत यांची KYC पूर्ण झाली पाहिजे। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये।